संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंसह 10 जणांना सह आरोपी करण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली। धनंजय मुंडेंचं सीसीटीव्ही, सीडीआर आणि टॉवर लोकेशन शोधा असं दमानिया म्हणाले। धनंजय मुंडेंना या प्रकरणातून वाचवलं जातंय का असा सवालही अंजली दमानी यांनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंसह 10 जणांना सहआरोपी करण्याची मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। धनंजय मुंडे, बालाजी तांदळे, शिवलिंग मोराळे, सारंग आंधळे, डॉक्टर वायबसे व त्यांच्या पत्नी, एसपी बारगळ, पीएसआय राजेश पाटील, पीआय महाजन, पीआय भागवत शेलार आणि ते जे गीते आहेत, जे एलसीबीचे अधिकारी होते ते, अशा 10 जणांना सह आरोपी करा। त्यांची सगळ्यांची स्टेटमेंट्स घ्या। या प्रकरणात धनंजय मुंडेंना वाचवलं जात असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। धनंजय मुंडेंचा सीडीआर, टॉवर लोकेशन आणि सीसीटीव्ही तपासण्याची मागणी दमानी यांनी केली आहे। मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत हे त्यांना कुठे वाचवण्याचा प्रयत्न करतायत का? आणि जर मुख्यमंत्री विधान करत असतील की जेव्हा आम्हाला मिळेल तेव्हा आम्ही त्याला करू, पण तुम्ही त्या दिशेने कामच केलं नाही, त्यांची इन्क्वायरी सुरूच जर झाली नाही, त्यांचे सीडीआर म्हणा, त्यांचे सीसीटीव्ही म्हणा, स्टेटमेंट्स म्हणा, टॉवर लोकेशन म्हणा, जोपर्यंत हे येणारच नाही तपास होणार कसा? वाल्मिक कराड सीआयडीला शरण गेला त्यावेळी शिवलिंग मोराळे नावाची व्यक्ती त्याला गाडीत घेऊन आली होती। वाल्मिक कराडला सीआयडीच्या ऑफिसला सोड असं मुंडेंनीच शिवलिंग मोराळेला सांगितलं होतं असा दावा दमानी यांनी केलाय। त्या लोकांना पळून गेल्यानंतर शोधून नेण्याचे सगळ्या गोष्टीचे सूत्रधार हे धनंजय मुंडे हेच होते। बालाजी तांदळे असो, शिवलिंग मोराळे असो, सारंग आंधळे असो, या सगळ्यांना मेसेज पाठवण्याचं काम देखील धनंजय मुंडेंच्या सेलफोनवरनं होत होतं। त्यांच्याकडे 3 फोन होते आणि त्या तिन्ही फोनवरनं ते सगळ्यांशी संपर्कात होते। शिवलिंग मोराळेला सांगण्यात आलं होतं की तू कराडला घे, इकडनं इथे सोड सीआयडीच्या ऑफिसमध्ये। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता असलेला बालाजी तांदळे या प्रकरणाच्या तपासावेळी पोलिसांसोबत होता, यावर देखील दमानी यांनी गंभीर आरोप केले। आरोपीचा मित्रच पोलिसांसोबत तपासात सहभागी कसा होऊ शकतो असा सवाल दमानी यांनी केलाय। 9 तारखेपासून बालाजी तांदळे हे पोलिसांबरोबर फिरायला लागले होते, पण लेटर दिलं गेलं त्यांना 15 तारखेला। आणि कुठचं पोलीस स्टेशन आरोपीच्या मित्राला लेटर देऊन सांगतं की तू आमच्या बरोबर तुझी गाडी घेऊन ये आणि आपण शोध सुरू करू? तर याच्यात धनंजय मुंडेंचा दबाव होता, पोलिसांना दबाव होता। बालाजी तांदळेला सांगण्यात आलं होतं की 9 तारखेपासून बालाजी तांदळे हा पोलिसांबरोबर या आरोपींची जी शोध घेत होता, तो एवढ्यासाठी की हे प्रकरण जेव्हा शेकायला लागलं तेव्हा तो आरोप कराड किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचू नये म्हणून या लोकांना अटक करून तिथल्या तिथे निपटावा, याच्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न करत होते। संतोष देशमुखांना उचलून नेलं हे गित्ते नावाच्या पोलिसाला माहित होतं असा आरोप दमानी यांनी केलाय। एलसीबीचे जे गित्ते होते त्यांनी प्रचंड प्रमाणात मदत केली होती या सगळ्या टोळीला। त्यांना पूर्ण कल्पना होती की संतोष देशमुख यांना उचलून नेलं गेलेलं आहे, तरी सुद्धा त्यांनी मदत केली, तर हे सगळे सह आरोपी झाले पाहिजेत।